संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। 17 जानेवारी भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार बाळामामा यांचे कट्टर खंदे समर्थक आपला माणूस म्हणून परिचित असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे यांनी खासदार बाळामामा यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील समस्त आशा सेविकांच्या योगदानाची दखल घेऊन आशा सेविका भगिनींचा त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन श्री साई बँक्वेट हॉल ला लक्झरिया कॉम्प्लेक्स शहापूर येथे केले होते। शहापूर तालुक्यात आरोग्य सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेला आरोग्य सुविधा योजनांचा लाभ दिला जातो। शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्याचे बहुमोल कार्य आरोग्य विभाग अविरत पार पाडते। नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आरोग्य विभागाचे हे काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे। या पार्श्वभूमीवर या अविरत सेवेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत तथा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सदैव तत्परतेने कार्यरत असणाऱ्या पंचायत समिती आरोग्य विभाग अधीनस्थ शहापूर तालुक्यातील समस्त आशा सेविकांचे योगदान बहुमोल स्वरूपाचे आहे। याच कार्याची दखल घेऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या 17 जानेवारी या वाढदिवसाच्या औचित्यावर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या आशा सेविका भगिनींचा त्यांच्या या बहुमोल योगदानाबद्दल समारंभपूर्वक सत्कार सोहळा खासदार महोदय सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती शारदाताई सुरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा शहापूर पार पडला। या आशा सेविकांच्या सन्मान सत्कार सोहळ्यासाठी शारदाताई सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडी, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, सामाजिक न्याय विभागाचे अविनाश थोरात, भावनाताई म्हात्रे, विद्याताई पाटील, युवक अध्यक्ष अविनाश साबळे, महिला अध्यक्षा कमलताई भोईर, विनायक साबळे, अनिल गगे, विनायक पवार, श्रीकांत चौधरी, रंजिता दुपारे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या सन्मान सोहळ्यात सुमारे 450 आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला असून प्रत्येक आशा सेविकेस आयोजक संतोष शिंदे यांच्याकडून मायेची साडी भेट देण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष शिंदे यांना मानणाऱ्या व त्यांच्यावर विशेष प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध शिवव्याख्याते व सूत्रसंचालक रमेश शिंदे सर यांनी केले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी। आज म्हणजे उद्या माननीय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे, परंतु पहिला पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेतला कारण उद्या मामाला वेळ नाही, त्यामुळं आम्ही तो कार्यक्रम ह्या ज्या आशा सेविका आहेत आपल्या शहापूर तालुक्यात त्यांचा सत्कार ठेवलेला होता। त्यांना एक प्रेमाची भेट आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि आमच्या वतीने साडी भेट दिली, कारण त्यांनी वर्षानुवर्ष आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये लहान मुलं असतील, वयस्कर माणसं असतील त्यांच्यासाठी भरपूर सेवा केलेली आहे। त्याचबरोबर कोविडमध्ये त्यांनी एवढी सेवा केलेली होती, कारण कधी कोणाच्या घरी गेले तर लोक त्यांना सांगत होते का तुम्ही आमच्या घरात येऊ नका, आम्हाला कोविड होईल, तरी पण त्या न डगमगता त्यांनी सर्वांची सेवा केली। उलट ते लोकांसाठी सेवा करायला जात होते, पण लोक त्यांना उच्चतेने लांब पाठवत होते, परंतु ते कुठल्याही पद्धतीची कामा न बाळगता त्यांनी या कोविडमध्ये एवढा चांगला कार्य केला। आणि एक त्यानिमित्तच एक आमच्याकडून काहीतरी या महिलांचा किंवा आपल्या माता भगिनी आहेत या आशा सेविका यांचा सत्कार व्हावा अशी मनात एक इच्छा होती आणि ती आज मामाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्ण केली। आणि असेच कार्य या माता भगिनीवर असेच पुढं होत राहू अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। पक्षाच्या वतीने आज कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या शारदा मामी
तसेच विद्याताई, अरुणाताई, एक खूप चांगला उपक्रम आपण हाती घेतला. त्या उपक्रमाच्या निमित्ताने आपण यांचा सगळ्यांचा गौरव करणार आहोत. खरोखर त्या गौरवाच्या पात्र आहेत सगळ्याजणी. आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये काम करत असताना या सगळ्या महिला फिरत असतात. तर फिरताना मी देखील बऱ्याच वेळा गाडीतून जात असते. मला कोण दिसलं गाडी चालू जाताना कुठं की या वाडीतनं त्या वाडीत किंवा या गावातनं त्या गावात गाडी नसल्यामुळे तर मी आवर्जून थांबवते आणि त्याला गाडी घेते. कारण मी स्वतः बघते की त्या किती मेहनत घेतात. या गावातनं जाऊन त्या गावात जायचं, प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावातल्या महिलांची असू दे किंवा ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. ही सगळी काळजी घेत असताना त्यांचा स्वतःचा संसार सांभाळून त्या सगळं करत होत्या. आणि ते करत असताना मी बघितलं म्हटलं ते कोरोनाच्या काळामध्ये कोणी कोणाला भेटत नव्हतं. म्हणजे नातेवाईक सुद्धा एकमेकाला भेटत नव्हते. पण ह्या सगळ्याला जाऊन भेटत होत्या. या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत होत्या. या सगळ्यांना जाऊन औषधं देत होत्या. सगळ्यांच्या कोणाच्या काय तक्रार आहेत ते ऐकून घेत होत्या आणि सगळ्यांना सहकार्य करत होत्या. त्यामुळे मला खरोखर खूप तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही महिला असून सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या त्यांना तुम्ही खूप चांगलं काम केलं. आणि ते सगळं तुमचं काम नक्कीच तुमच्या पाठीशी राहील कायम. तुम्हाला नक्कीच चांगलं आरोग्य मिळेल. तुमचं स्वतःचं देखील चांगलं आरोग्य राहील आणि तुम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतल्यामुळे तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि तुम्हाला चांगलं आयुष्य लाभेल असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आज बाळमामाच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण जमतात. मामा खासदार असल्यामुळे आपण सगळ्या ठिकाणी मतदान करून खासदार केले आणि ते खासदार खूप चांगले आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. आज बघितलं आपण रेल्वे असू देत सगळ्या ठिकाणी ते आंदोलनं करतात. सगळ्या ठिकाणी आंदोलनं करून सगळ्या लोकांचा आवाज उठवत असतात. ते लोकसभेमध्ये देखील ते आवाज उठवत असतात. असेच खासदार आपल्याला लाभले की आपण बघितलं त्याच्या आधी देखील बरेच खासदार होऊन गेले. आपल्याला मला माहिती पण नसतं की कोण खासदार आहे. पण आज मामा आपल्या हाताच्या असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्यांना माहिती आहे सगळ्यांना की मामा कोण आहे, खासदार कोण आहे आपला. आणि हे आपल्याला टिकून ठेवायचे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. मामांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आयोजकांना देखील धन्यवाद देते. तुम्ही खूप चांगला संतोष शिंदेचं काय नेहमी चांगलेच उपक्रम असतात. जे उपक्रम घेतात ते खरोखर चांगल्या पद्धतीने राबवले जातात. हे चांगल्या विचाराने केले जातात. त्यामुळे त्यांना देखील खरोखर मनापासून धन्यवाद देते आणि शुभेच्छा देखील देते. धन्यवाद. आणि सर्वांना नमस्कार. खरं तर बाळमामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष भाऊ शिंदे यांचं अतिशय महत्त्वाचं असं मोलाचं काम आहे. कारण एवढ्या अशा भगिनी एकत्र एकाच छताखाली आणणं हे काही सोपं नाही. त्यासाठी खरं तर संतोष भाऊ शिंदे यांचं सर्वात प्रथम मी कौतुक करते की त्यांनी समस्त तालुक्यातील अशा आणि गटप्रवर्तक भगिनींना एकत्र आणलेले आहे. आणि अशा ताईकडे सगळे कौशल्य आहे आणि ती कमी शिकलेली असली तरी परिपूर्ण आहे हे मी आज अभिमानाने इथे सांगते. आणि आयोजकांचे तसेच इथे सर्व जे मान्यवर आहेत या सर्वांचे धन्यवाद. ते आमच्या पाठीवर थाप देण्यासाठी तुम्ही मामांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार. शतशः धन्यवाद. आणि मी एवढं बोलून इथे थांबते. धन्यवाद. Day to you, happy birthday to you, happy birthday to you. तुमची सुख समाधान आणि संपत्ती वर्षातील 12 कोटी मतदारांनी शिकली जावं. तुमच्या हातात जी सेवा होत आहे ती अशीच अमानित राहो ही त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. पुरुष एकदा सर्वांनी सुरेजी म्हात्रे साहेब अर्थात बाळामामांना वाढदिवसाच्या लक्ष आणि कोटी कोटी शुभेच्छा. एकदा जोरदार आणि आशा आणि होणे गरजेचं आहे. धन्यवाद.